बहुपाडा एरंजाड आणि गावदेवी अंबेशिव या संघादरम्यान ही 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मागच्या दिशेने. गोलंदाज सज्ज होतात. पहिलं षटक तेजस बोराडेला आपण पाहतो. अंबेशिव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा. स्ट्राईक आपण पाहतो फलंदाज किशोर मेहर आणि नॉन स्ट्राईक विकी भालेराव. केम ऑन, विश यू ऑल द बेस्ट. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न बन्नाड बेग. तेजस बोराडेचा आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये विकेट हॅट्रिक साठी आदरणीय दीपकजी मिरकुडे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक गोलंदाजाला. अंबेशिव संघाच्या पहिले षटक तेजस हाताळत असताना आपण पाहतो. पहिला चेंडू भन्नाट वेग होता. प्रचंड वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं सत्र चालू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह एन्जॉय करतोय. सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेटने पाठची आतली गडा बॉल चालला. यावेळेस मिडॉनला आपण पाहतो वैभव खाकरे येतात. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवला गेला तोपर्यंत एक सिंगल आली आहे. सिंगलच्या पद्धतीने आपण पाहिलं तर मागचा सामना दिमागदार पद्धतीने जिंकलाय आदेश मोती 11 शिरगाव संघाने. सर्वांचं आपण कौतुक करू. अनिकेत असतील, त्यानंतर ओमकार, बबलू असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर कोहिनूर, या सर्व खेळाडूंचं कौतुक आपण करू. गोलंदाज आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटने. बाची कडा पाठीमागे चालला. गॅप मधून बॉल चाललाय. थर्ड मॅनला गोळीच्या वेगाने बॉल सीमा पार अलॉंग द कार्पेट. जमिनी लगत जाणारा चेंडू आपण पाहतोय. दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. किरण शिंदे यांना विनंती आपण स्टेजशी संपर्क करा. भिनारपाडा टीमचे चौकार आला आणि या चौकाराने धाबा संख्या फलकावरती आपण पाहतो. अद्यापर्यंत 5 धाबा आहेत. चांगलं बाटल रंगेल. दोन्ही संघ एक संघाला परास्त करून पुढे सरकलेत. आखो टप्प्याचा बॉल इथे मात्र लाईन खरा पाहायला मिळते. अंपायर सिग्नल वाईट बॉल. नियम क्रमांक 22 नुसार या ठिकाणी दंडित करण्यात आले. गोलंदाज करण्यात आले. गोलंदाज आपण पाहतो तेजस बोराडेला. वाईट बॉल आला आणि अतिरिक्त दाब आली. अतिरिक्त दाबेने संघाची धाब संख्या धाव फलकावरती 6. चांगली बीब रचना आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची. अगदी बरोबर पंचांच्या समोर एक खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लिहिला. ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला हा चेंडू गरंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक सज्ज. एक साव, एक सिंगल तिथे मिळेल. 1 धाव आणि एका धावेने संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतो. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. संत सुरुवात संत वाहते इंद्रायणी. कदाचित मध्यरात्री नंतर आपण पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळाली. परंतु कुठे असं जाणवलं नाही. मागची इनिंग पाहिली तर आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटकेबाजी टीम शिरगाव संघाने केली आहे. इथे वळवायचं होतं. अगदी आपण पाहतोय कदाचित फटक्यासाठी जागा बनवायची होती किशोर मेहरला आणि ते पंच सांगतायत की लेग स्टिकला मिस करणारा हा चेंडू होता. षटक क्रमांक पहिला चालू. 2 खराब चेंडू तेजसचे पाहायला मिळाले. त्याच्या विरोधात एक चौकाराला एक सिंगल आली. 2 सिंगल आणि 1 डॉट बॉल. म्हणजे पहिल्या षटकाच्या प्रगती पथावरती धाबा इथे आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 8 धाबा. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका चांगला गॅप शोधलाय. लावलाय मॅप. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किशोर बहेरला मिळतील आणखीन 4 धावा. हा आलेला दर्जेदार मैत्री चषक चौकार. संघाची धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतो. आता पुढे सरकत्या 12 वरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. षटक क्रमांक पहिलं चालू. मागची कडा पाठीमागे चालला. शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे
या धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या. कदाचित एक धाव होणं फार कठीण होतं आणि तिथे या मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या फलकावरती 14. टीमची टोटल आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. बॅटिंग करत असताना टीम मोहोपाडा एरन जाड संघाच्या. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो गोलंदाज भास्कर येतात दुसऱ्या षटकामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. आंबेशिव संघाला विनंती आहे. विकेट हॅट्रिक साठी दीपकजी मेरकुटे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ऑन साइडला फटका चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पहिल्याच करत डीप बॅकवर्ड पॉइंट आलेला हा चौकार आहे. चौकार आला आणि या चौकाराने संघाची धाव संख्या 18 वरती पोहोचलेली आहे. भास्कर ठाकरे लेफ्ट आर्म राऊंड विकेटने लेफ्ट आर्म सीमर. अकोटप्पा सवाल पुन्हा एकदा आपण पाहतो कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक या ठिकाणी मनोर कडव होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते सिंगल धावली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतो स्ट्राईक रोटेट होती. 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही पाहता अत्यंत तंतोतंत सामना या ठिकाणी आपल्याला नेट टू नेट फाईट या 2 संघांदरम्यान पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकमेकांच्या अगेन्स्ट कित्येक वेळा कित्येक स्पर्धेमध्ये आले असतील आणि आजही आपण पाहतो निमित्त मैत्री चषकाचा या ठिकाणी आपल्याला एकमेकांच्या अगेन्स्ट पाहायला मिळतात. मोठा फटका खेळायचा होता. पाठीमागे बॉल चालला. इथे मात्र चाली चूक. हो हे प्रभू हे क्या हुआ. आणि आता फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलकापती आपण पाहतो. एकंदरीत 19. पहिला गडी गारद झाला. विकीला मात्र परतावा लागेल. कॉलिंग चुकीची होती. विकीला धाव हवी होती परंतु तिथे मात्र कदाचित नॉन स्ट्राईक एंडला थ्रोफेकी करण्यात आली आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला. राऊंड विकेटने आपण पाहतोय भास्कर ठाकरे. मीडियम पेसर हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॉट हँड बॉल. आणखीन एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. वर्सेस ढोके. एकोणावीस धावा आणि 19 वरती लागणारा दुसरा धक्का.
पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू पाठवरती आदळतोय, चांगली गोलंदाजी करतात पंच. आपण पाहतो या ठिकाणी तटस्थ भूमिकेत आहेत. डॉट बॉलची सांगता झालेली आम्हाला आमच्या भावेश माहिती देत असताना आज स्कोरर म्हणून गोलू आहेत. चांगली कामगिरी आपण पाहतो याच्या सेकंड रजनीमध्ये आमच्या समवेत जॉईंट आहेत. संघाची धावसंख्या 19 असताना आता मात्र स्थिरावली आहे. भास्करच्या विरोधात पहिला चौकाराला असं वाटलं होतं की धाबा चांगल्या बनतील या सत्रामध्ये. पुढून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल खेचलाय. क्षेत्ररक्षक येतात ओमकार मोरे, चेंडूला उचलते फेकतील या दरम्यान सेकंडचा कॉल आणि धाबा इथे 2 कंप्लीट होतात. चांगले बॅटिंग, शेवट देखील गोड करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी अडवण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हर बायडिश लॉंग ऑफला पण पाहिलं तोपर्यंत धाबा मिळाला 2 आणि या 2 धाबेने संघाची धाबसंख्या 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 21 वरती पोहोचला तो मोहपाडा एरंचाड संघ. फ्रेंडशिप 11 नाबाने संघ खेळत असतो सातत्याने. आजही चांगला खेळ त्यांचा पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर सेकंड मॅच मध्ये आपण पाहतोय सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे जिथे किशोर बेकी 5 झालेत. आता समीर आणि त्याच्या साथीने भावेश खेळतात मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांचा हा देखील सामना अत्यंत आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे. या अगोदरचे मॅच तुम्ही पाहिले असेल रफ अँड टफ सामना होता आणि थोडंसं खडतर आव्हान असताना कुठेतरी तिथे मात्र चांगले बॅटिंग पाहायला मिळाली. तो सामना चेस करत असताना जिंकला आदेश स्मृती 11 शिरगाव संघाने. आता 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 12 चेंडूमध्ये किती धाबा बनवण्याचा प्रयत्न राहील. किमान आपण पाहिलं तर या धावा जितक्या 21 धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय त्याही पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल का टीम मोहपाडा एरंचाड. गोलंदाज येतात दिनेश कडव. बॉलिंग ट्रॅक वरती जे अंबेशी व ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच देखील आहेत आणि एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, स्टॅनवरती चेंडू आदळलाय. आणखीन एक धक्का लागेल टीम एरंचाड मोहपाडा संघाला. फलंदाज बाद. घराचं मागचं दार उघडं ठेवण्यात आलं आणि कदाचित तिथे चोरी झाली आहे. आपण पाहिलं तर फलंदाज इथे बाद होतात. मोठी विकेट प्रस्थापित केली आहे. दिनेश कडव आपण पाहतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धाबा 21 असताना पहिला इथे मात्र या षटकातील मोहरा टिपण्यात आलाय. या अगोदर आपण पाहिलं तर 2 फलंदाज मोठे बाद झाले आणि त्यानंतर आता विकेटच्या शोधात गोलंदाज दिनेश कडव गोलंदाजी करतात. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहतो चेंडूला वळवलाय दिनेश भालेरावने. एकच धाव मिळेल. इथे मात्र आपण पाहतो बॅकअप चांगला पाहायला मिळेल. मागे आपण पाहिलं तर मनोहर कडव, सुमित जमदरे हे खेळाडू बॅकअप साठी सज्ज होते. एकच धाव आली. मोठा फटका खेळायचा प्रहार केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे वैभव खाकरे होते परंतु जणू का हाताला चटका लागला असेल असं वाटलं होतं. क्लायमेट थोडस थंड आहे परंतु चेंडू पॉज होईल परंतु यावेळेस ताकदीचा प्रचंड वापर. बॉल सीमा पार. बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलंदाज भावेच्या बाद मधून अद्यापर्यंत वैयक्तिक 8 धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल तो नाबाद खेळतोय. अठ्ठावीस धावा 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस आपण पाहतो मागे चालला बॉल फटक्यासाठी जागा बनवायची होती. ओमकार होते त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न. 2 धावा किमान वाचवण्याचा प्रयत्न. अलीकडच्या काळात फास्ट क्रिकेट आपण पाहतोय
आणि तसाच खेळ प्रत्येक संघाचा प्रत्येक खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय याही मॅच मध्ये दोन्ही संघ आणि दोन्ही संघातील खेळाडू तो प्रयत्न करतात म्हटलं जातं ना प्रयत्न करणारे कधी हारणारे नाही आहेत प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जाते मन मनगट आणि मस्तक या तिहेरी संघाच्या आधारावरती खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे जे आपण पाहतो तीन गोष्टींची नितांत गरज असते तुमचं क्षेत्ररक्षण तुमची फिल्डिंग तुमची बॅटिंग यामध्ये सर्व काही निर्धारित असं या बॅटचं आणि आता लाईन आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी आहे 22 रूपानं धाव मिळते सिंगल आली आहे अतिरिक्त एक्स्ट्रा गोलू आम्हाला सांगताय संघाची धाबा संख्या 30 वरती पोहोचली 31 धाबा फलकावरती आहेत आणि गोलू म्हटलं तर जर्मन ढोके संघाचं भविष्य सातत्याने पाठीमागे संघाच्या अनेक वेळा आम्ही पाहिलेले आहेत आज देखील ते भरपूर खुश आहेत ढोके संघाने एक सामना जिंकला यावेळेस आपण पाहतोय कॉटन बॉल करण्याची संधी आहे दिनेशला मिळेल आणखी एक सफलता 1 मोर विकेट डाऊन फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम बोहोपाडा एरंजाड संघाला फलंदाज बाद एकतीस धाबा फलकावरती आहेत शेवटचं अंतिम षटक जर मात्र ही धाबा संख्या अशीच राहिली तर आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आलं ऑन स्क्रीन की प्रोजेक्टेड स्कोर 41-40 पर्यंत जाण्याची दाट शक्यता वाटते शेवटचं अंतिम षटक गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटकामध्ये मनोहर कडव बॉलिंग ट्रॅक वरती येतात लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक होता झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु हातामधून एक सोपा झेल ड्रॉप करण्यात आला आणि ते पाहिलं जाईल कदाचित DRS सेकंड आपण पाहतो शेकोटीचा आनंद घेत असताना गुलाबी थंडी आहे ऑन साइडला पण पाहतो हा फटका चालला लॉंग लेगला क्षेत्ररक्षक कदाचित पाठीमागे आला बॉल शॉर्ट फाईन निघला असं वाटत होतं की चेंडू पडल्यानंतर लॉंग लेगच्या दिशेने जाईल कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होतं प्रोटेक्शन अवेलेबल होतं आणि या संघाची धावा संख्या ही धाव फलकावरती आपण पाहतो 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहतो रोहित आहेत स्ट्राईक इनला फलंदाज भावेश ज्याच्या बाट मधून एक षटकार आलाय अद्यापपर्यंत ते 13 वरती नाबाद खेळतात मागे चालला बॉल इथे चुकीची पिकी आपल्याला पाहायला मिळाली कदाचित इथे धावांसाठी धावपळ फेकाफेक चेंडूची होती आणि या 2 धावा मिळतील या धावा वाचवाव्या लागतील कदाचित या चुका होणं अपेक्षित नाहीये आणि आता
पाहावं लागेल. पंच धाबा इथे किती? 2. ओके. 36 धाबा होतात. चला कात्रप संघाचे संघनायक टॉस साठी लगेच या मित्रांनो. वारंवार तुम्हाला पुकार केलेला आहे. ऑफिशियल कॉल आहे आपल्यासाठी आता, कारण आता या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. राऊंड विकेटने फटका चांगला आहे. इथे मात्र चालला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाठीमागे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल आली आहे. 37. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्टील 2 to go. षटक क्रमांक आपण पाहतोय. यावेळेस पुढून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. आता नो मिस्टेक. वैभव खाकरे येतात. डाऊन द बॉल टिपली गेली असेल. सोपी झेल या ठिकाणी पकडण्यात आली आहे. फलंदाज बाद. दिनेश जी मार्के जावई ढोके गावचे, त्यांना विनंती आपण मंचामध्ये यावं. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. जावई येत, त्यांना विनंती आपण या. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जन्मभूमी जरी पाटगाव असेल तरी सध्या कर्मभूमी ही ढोके. शेवटचा अंतिम षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या सत्रातील. 37. 37 धावा फलकावती आहे. ऑन साइडला वर शॉट. जबरदस्त फटका पाहायला मिळाला, परंतु मिस टायमिंग होता. या ठिकाणी टायमिंग प्रॉपर नाहीये, एलिव्हेशन नाहीये आणि कदाचित आपण पाहिलंय फलंदाज होईल बाद. शेवट देखील गोड केलाय. टीम गावदेवी अंबेशिवने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा फलकावती. 38चं लक्ष या मॅच मध्ये. 24 बॉल मध्ये टीम गावदेवी अंबेशिव संघाला. टॉस आपण करू. ढोके बनाम कात्रा या 2 संघांमध्ये. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहुल चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद.
मध्यरात्री 12 वाजून 29 मिनिटं होतात आणि तुम्ही पाहताय सामना मैदानावरती 4 षटकांची लढत पहिल्या डावामध्ये इथे तुम्ही पाहिलं खरं तर धावा बनल्या गेल्या धाव फलकावरती 37 धावा बनल्या गेल्या 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहता टॉस इथे जिंकला होता टीम अंबेशिव संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम फ्रेंडशिप मोहपाडा एरंदाडे या संघाला बॅटिंगसाठी आणि बॅटिंग करत असताना 37 धाबा कुठल्या 38 धाबाचं लक्ष उराशी बाळगून सलामी जोडी तुम्ही पाहता मैदानावरती मयूर तामाणे आणि त्याच्या साथी वैभव खाकरे ही जोडी तुम्ही पाहता मागील मॅचचा विचार केला तर 5 षटकाची मॅच होती त्यावेळेस आकाश तामाणेला आपण पाहिलं जो मात्र सलामीला दाखल झाला होता परंतु आता थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील मयूर तामाणे मैदानावरती दाखल होतोय अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम पहिला बॉल तुम्ही पाहताय भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश भालेरावला तुम्ही पाहताय गोरताची बार्क वरती जसं चेंडू त्यांनी टाकला तसं डोक्यावरती हात ठेवला याचं कारण असं होतं अगदी रस्त्याच्या लगत बॉल निघून चाललाय सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर तुम्ही पाहताय मैदानावरती लढत गावदेवी अंबेशिव विपक्ष मैदानाच्या मध्ये फ्रेंडशिप इलेव्हन क्रिकेट संघ एरंदार मोहपाडा पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून हा चेंडू जात असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते जोडी जाईल धाव फरक पुढे सरकतोय टीमची टोटल धाव संख्या 1 या आकड्यावरती 38 धावाचा लक्षाचा पाठलाग करायचा 4 षटकामध्ये 24 चेंडू 38 धावाची गरज असताना पहिला बॉल डॉट परंतु आता तुम्ही पाहताय एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली जेबी फुल टॉस होता ऑन साइडला घेतला स्क्वेअर लेगला बॉल मात्र नाही थांबणार भरपूर फास्ट बॉल मात्र दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय तो चौकार तुम्ही पाहू शकता खरं तर अंबेशिव असेल दापिवली असेल डोके असेल या तिन्ही गावातून हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल मैत्री चषक अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेगला बॉल नाही थांबणार बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती सीमा पार सलगचा दुसरा चौकार टार्गेट या मॅच मध्ये 38 धाबांचा त्याच अनुषंगाने आता बॅटिंग होती मैदानावरती या वेळेला देखील पुन्हा एकदा इथे मात्र हिट करायचं होतं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतो दरम्यान डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिला क्रमांक चढवला फलक तुम्ही पाहता आतापर्यंत 13 धाबा खर्च करत असताना गोलंदाज दिनेश भालेराव पुढे सरसावले होते डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावून बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा आता फसतोय आणि आता शेवट गोड केले दिनेश धावफलकावरती धाबा पहिल्या षटकाच्या अंती 13
सो मच. पहिल्या षटकाच्या अंती 13 धाबा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज होतोय विकी उर्फ रोहन भालेराव गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला बॉल ऑन साइडला खेचला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार चौकार. हा चौकार आलाय. 4 धाबाच्या साथीने धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 17 धाबा. खाखरेला तुम्ही पाहता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान सिंगल. मयूर तामानेला तुम्ही पाहता इथे पुण्यात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसतो. दरम्यान सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 38 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. रुपेश भोईर आपण कुठे असेल तर आपण यायचंय, कारण आपला सामना पुढची मॅच तुम्हाला खेळायची. चला रुपेश भोईर आपण लगेच या, कारण नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायची, त्यामुळे आयोजन कमिटी तुम्हाला बोलवते. या आपण. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. दरम्यान धक्का पहिला लागेल टीम गावदेवी आंबे शिवसंघाला. फलंदाज बाद. नवीन खेळाडू आकाश तामाने जातोय नेट नंबर 3 वरती मैदानात दाखल झाला. दोन्ही बंधुरांची जोडी तुम्हाला 12 मिळेल. एका बाजूला मयूर तामाने तर दुसऱ्या बाजूला आकाश तामाने. फक्त दिशा दिलाय. एक सिंगल इथे देखील मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आता खेळत असताना आकाश तामानेला तुम्ही पाहताय, कारण त्याला देखील माहिती आहे फक्त चौकार षटकार मारून आपण सामना जिंकू शकत नाही आहोत, तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं आणि त्याच अनुषंगाने तो देखील बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये जरी दिनेशने 13 धाबा खर्च केलाय, परंतु विकी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, कारण त्याने या षटकामध्ये धाबा खर्च केला त्यामध्ये फक्त आणि फक्त 7 धाबा. फुलटॉस होता ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू पोहोचला, चेंडूला तुम फेक करतोय. दरम्यान येथे मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल आणि धावफलक तुम्ही पाहताय. षटक क्रमांक दुसरा संपन्न झाला आणि 2 षटकाच्या अंती 21 धाबा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. 8 धाबा खर्च केल्या गोलंदाज विकीनं आणि अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय अजूनही 17 धाबाची गरज आहे. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांची आवश्यकता टीम अंबेशू संघाने जिंकण्याकरिता.
12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 17 धावांची गरज. पहिला बॉल खोदून काढला ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतो विकी भालेराव स्वतः संघनायक सांगतो कॅप्टन इंडियन फ्रॉम द फ्रंट. आणि आता तुम्ही पाहताय धक्का अजून एक लागेल. बॅटिंग करणारा टीम अंबिशू संघाला फलंदाज बाद. चला टॉस आपण करू. थोडाच वेळात टॉस देखील आपण संपन्न करू कारण टीम गावदेवी क्रिकेट संघ कात्राप गावचे कॅप्टन देखील समीर राऊत आमच्यासोबत जोडले गेले. बारा चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बरोबरती इथे मात्र फलंदाज बाद झाला. मैदान सोडलं इथे मात्र मयूरनं नवीन खेळाडू नरेश कडव आता दाखल होतो नंबर 4 वरती. सबीर मेहरला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3. ऑन साइडला खेळलाय पहिला बॉल ऑन साइडला फेकून दिला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विकी फक्त पाहत राहिला त्याच्या डोक्यावरनं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंबेशूचा बाहुबली त्याच्या बॅटमधून सिक्सर. शेकोटी पेटवली ती देखील आपण विजवायचं. बघा टीम एरंदळचे काही खेळाडू तिथे लगेच तिथे जो कोणी प्रेक्षक असेल त्यांना आपण सांगा की ते शेकोटी विजवा. एरवांची बोर आपणासपर्यंत आपण ती शेकोटी लगेच विजवायला सांगा. यशांच्या मागे प्रेक्षक उपस्थित होते. राजेशला तुम्ही पाहताय राजेश मेहर चेंडूला फेक करतील दरम्यान धाब इथे मिळणार नाही. ऑन साईडला फटका घेतला जोर षटका ठोकला नरेशनं परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक केलं. इथे मात्र गोलंदाज समीरच्या माध्यमातून 3 बॉल त्याने टाकलेत. आतापर्यंत 6 धाबा त्याने देखील खर्च केल्या. अजून या मॅच मध्ये 11 धाबांची गरज आहे जिंकण्याकरिता. हे 3 बॉल भरपूर महत्वाचे असतील. फुल टॉस होता अंपायर सिग्नल नो बॉल. फटका फसला किशोर जज करतोय परंतु दाबा किती मिळतील पाहावा लागेल आणि 2 धाबा एकवटा करता आता नरेश बाद होतोय परंतु 1+1 2 धाबा ते मिळतील यात शंकाच नाही. आता दाखल होतोय या मॅच मध्ये नंबर 5 वरती तो दाखल झाला. आमच्या सोबत गोलू भोईर स्कोररच्या भूमिकेत आहेत. भावेश खूप कमी वयामध्ये ज्यांनी क्रिकेट वरती त्याचा प्रेम आहे. कारण तुम्ही पाहता रात्रीचे आतापर्यंत जवळ 12:43 झालेत परंतु अजूनही तो स्कोररची भूमिका सांभाळतोय. त्याला माहिती आहे आपल्या गावाची मॅच देखील एन्जॉय करायची. याचा अनुषंगाने तो दाखल झाला आणि खूप चांगलं हस्ताक्षर तुम्हाला पाहायला मिळेल. 8वी कक्षामध्ये तो शाळेत देखील जातो परंतु उद्या त्याला सुट्टी आहे. यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होत असताना समीर मेहरला तुम्ही पाहताय नो बॉल जरूर फेकला परंतु फ्रेडच्या बॉलवरती डॉट बॉल तो देखील टाकतो. कमबॅक करत प्रयत्न साधता नाही ते मात्र समीरने केला. आतापर्यंत 4 बॉल त्याने फेकलेत. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय समीर उरलाय 9 धाबाची गरज. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न ओमकार मुरेला तुम्ही पाहताय इथे मात्र संपर्क नव्हता. बॅट अँड बॉलचा अंपायर सिग्नल लेग बाईट्स.
सिंगल धाव इथे जोडली जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहता अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज. या बदला देखील अजून एक चेंडू डाट होतोय. सामना आता तुम्हाला रंगतच परिस्थितीवरती पाहायला मिळेल. बघा शेकोटी समोर पेटवली ती तुम्हाला विजवायची आहे. हिरमनची माळी बघा आपण विनंती आपण ती शेकोटी विजवा लगेच प्लीज. दूर होतोय त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. या मॅच मध्ये समीकरण आता उरलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस अरुणला तुम्ही पाहता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. समोर बॅटर स्टार्टिंग एंडवरती ओमकार मोरे आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहताय आकाश तामाने ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू मध्ये आम्ही 20, 25, 30 धावा होताना पाहिल्या जरूर, परंतु 6 चेंडू मध्ये कधी कधी एक धाव देखील होत नाहीये हे चित्र देखील आम्ही पाहिले. परंतु या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 8 धावा चेस होतील का हा प्रश्न आता उभा राहिलाय. गोलंदाजी मार्ग मध्ये गोलंदाज सज्ज होते अरुण. समोर तुम्ही पाहता ओमकार. चला दिगचा पाय खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आम्ही करू. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. पंच वळलेत आमच्याकडे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबे ते बहाल केली. 6 चेंडू मध्ये 8 धाबा रोखायचे. या चुकापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. या मॅच मध्ये कमीत कमी धावसंख्यावरती रोखायचे तर इथे मात्र डॉट बॉल फेकावे लागतील. पुन्हा एकदा विकेट संपादित करावे लागतील. दोन षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज दीपकजी मिरकोटे यांच्याकडून. यावेळेस देखील पुन्हा एकदा लाईन भरकटलाय. गोलंदाज अरुणला तुम्ही पाहताय आतापर्यंत सलग 2 बॉल त्याने वाईट फेकलेत. वाईट वर्कर करण्याचा प्रयत्न तो करतोय. मोठा फटका घेते बसून वंचित ठेवतोय यावेळेस मात्र टीम अंबे शिवसंघाला. परंतु लाईन तो इथे मात्र भरकटला आणि जर इथे दिशा भरकटल्या तर दशा देखील भरकटायला वेळ लागणार नाहीये. आमचे गोलू आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचत असताना त्यांना देखील भविष्यामध्ये समालोचन व्हायचं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. समालोचक त्यांना देखील व्हायचं, त्यांना देखील आम्ही शिकू. आमचे गोलू टॉस आम्ही करतो या मुख्य व्यासपीठावरती. सत्यभानजी भोईर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. नाणेफेकीचा कौल. सहा बॉल आणि आता 6 धावांची गरज. ऑन साइडला खेचला गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉल लाडवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबा इथे देखील एक पडल्या गेल्या. 2 धाबाच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती आतापर्यंत 26 धाबा, 34 धाबा माफी असावी. आणि आता अजून या मॅच मध्ये 5 चेंडूमध्ये 4 धाबांची गरज. गावदेवी क्रिकेट संघ कात्रप या टीमने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. ऑन साइडला खेचलाय. पुन्हा एकदा तुम्ही पाहता स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक धावत पडत पोहोचतोय. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. अजून या मॅच मध्ये आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धाबाची गरज. चला टीम कात्रप आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. रुपेश भोईर, चला आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे.
त्यामुळे आपण आता क्षणाचाही विलंब न करता लगेच खेळण्यासाठी दाखल व्हा. ओके व्यासपीठाच्या समोर येऊन तुम्ही थांबा. चार चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 2 धाबाची गरज. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल एक बडी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय परंतु ती फक्त सिंगल आणि सिंगल पेक्षा जास्त आता काय मिळणार नाहीये. ओमकार मोरेला तुम्ही पाहताय त्याची धावपळ तुम्हाला पाहायला मिळेल परंतु याचं कारण एकच आहे नरेश. असे कित्येक सामने अंबेशो टीमने गमावलेत. आमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. त्यामुळे आता लवकर सामना फिनिश करायच्या मनामध्ये आहे ओमकार मोरेच्या. त्यामुळे तो इथे धावतोय पळतोय. त्याची चिडचिड तुम्हाला पाहायला मिळेल. एक सामना मला आजही आठवतोय. खर तर घरच्या मैदानावरती सुमित तो सामना सुमित नव्हता त्या मॅच मध्ये. सुमित भीमाशंकर बरोबर आनंद घेत होता त्या सामन्याचा. फक्त आणि फक्त आता एका धाब्याची गरज आहे. स्कोर लेबल झालाय. अमरेला फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. शेजारी आता वाढलेत आकाश तामानेच्या. कारण या मॅच मध्ये समीकरण 3 बॉल 1 धाबाची गरज. फक्त दिशा दिला. एक सिंगल एक बनण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सामना जिंकलाय टीम गावदेवी क्रिकेट संघ अंबेशू संघानं. गावदेवी अंबेशू संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम फ्रेंडशिप मोहपाडा एरंदार तुमचं देखील कौतुक. येस गावदेवी अंबेशू टीम आज मात्र चांगला खेळलात. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. चला टीम चेअरमन डोके आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम गावदेवी कात्रप आपण सलामी जोडी आपली पाठवायची.